हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 24 भाव तेथे देव. राम रावण युद्धात रामाचा जय झाला. आई सीतामाईची सुटका झाली. युद्धात सर्वांनी पराक्रमाची शर्थ केली होती. आपले प्राण पणाला लावले होते. सर्वांचा पराक्रम, शौर्य, त्याग, रामावरील भक्ती वगैरे सर्व काही अनमोल होते. ते गणिती हिशेबाच्या बाहेर होते. तरीही आई सीतामाईने फूल ना फुलाची पाकळी देऊन सर्व योद्ध्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे प्रत्येकाला काही ना काही वस्तू आई सीतामाईने भेट दिली. त्या यथोचित सत्काराने सर्व भारावून गेले. हनुमंताचा पराक्रम तर विशेष होता, म्हणून आई सीतामाईने त्याला आपल्या गळ्यातील मोठमोठ्या रत्नांचा अमूल्य असा हार दिला. हनुमंत त्या हाराकडे कुतूहलाने पाहू लागला. तो एका बाजूला गेला आणि त्या हारातील एक एक अमूल्य मोठमोठे असे रत्न त्याने फोडायला सुरुवात केली. त्याने एक एक रत्न फोडून, पाहून, टाकून द्यायला सुरुवात केली. हे पाहून सर्व वानर थक्क झाले. त्यांनी हनुमंताला असा वेडेपणा न करण्याविषयी विनवले. एक एक रत्न अनमोल असे होते, परंतु हनुमंत काही कोणाचे ऐकेना. तेव्हा सर्व वानरांनी आई सीतामाईला हनुमंताचा हा वेडेपणा सांगितला. आई सीतामाई धावतच हनुमंताकडे गेली. पाहते तर खरोखरच हनुमंताने रत्नांचा चक्काचूर केला होता. ती त्याला रागावून त्याबद्दल विचारू लागली. अरे, मी माझ्या स्वतःच्या गळ्यातील एक अनमोल असा रत्नांचा हार तुला दिला, तो तू फोडून त्याचा चक्काचूर काय करत आहेस? तेव्हा हनुमंत म्हणाला, माते, या हारात मला राम दिसेना, म्हणून मग त्यातील रत्ने फोडून त्यात राम आहे का ते पाहिले, परंतु त्यातही मला राम सापडला नाही. त्यामुळे सर्व रत्ने टाकून दिली. ज्यात नाही राम त्याचे काय काम? आई सीतामाई या त्याच्या वेडेपणाने हतबुद्ध झाली. ती त्याला रागावून म्हणाली, शेवटी तू वानर तो वानरच. असा का राम असतो प्रत्येक गोष्टीत? तुझ्या हृदयात तरी राम आहे का? हनुमंताने आपली छाती विदीर्ण केली. आई सीतामाईला तिथे राम, सीता, लक्ष्मण ह्यांचे दर्शन झाले. भक्ती ही अशी असावी लागते. भक्ताच्या हृदयात प्रभू विराजित असावा लागतो. एकदा का तो प्रभू हृदयात प्रस्थापित झालेला उमजला की बाकी वस्तूतील फोलपणा आपोआप समजतो. हरि ओम.